नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मशरूमची भाजी जर कोणी खात नसेल ना, तर या पद्धतीने नक्की बनवा। त्यामध्ये मटर टाकून जर या पद्धतीने भाजी जर बनवली ना, तर न खाणारे सुद्धा मशरूम खायला लागतात। चला तर मग बनवूया मटर मशरूम। मशरूम पाण्याने स्वच्छ धुवून कट करून घ्यायचे। टमाटर कट करून त्याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची। 2 छोट्या आकाराचे कांदे घ्यायचे, त्याला बारीक कट करायचं। कोथिंबीर बारीक कट करून घ्यायची। गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं। अगोदर मशरूम फ्राय करून घ्यायचं। कढईमध्ये कट केलेलं मशरूम टाकून घ्यायचं। त्यावर थोडीशी हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ घालून त्याला फ्राय करून घ्यायचं। त्याला पाणी सुटल्यासारखं होतं, पाणी सगळं आटून गेलं ना, मग एका प्लेटमध्ये फ्राय झालेलं मशरूम काढून घ्यायचं। त्याच कढईमध्ये तेल घालून 1 चम्मच मोहरी, 1 चम्मच जिरा, बारीक केलेली लसूण अद्रकची पेस्ट घालायची, 2 लाल सुके मिरची घालायचे, कांदा कट केलेला घालायचा। त्याला छान हलवून कांदा छान फ्राय करून घ्यायचा। त्यामध्ये 1 तेजपत्ता घालायचा। कांदा छान गोल्डन ब्राऊन कलरचा झाला की त्यामध्ये मसाले घालायचे। 1 चम्मच लाल तिखट घालायचं, 1 चम्मच गरम मसाला, 1 चम्मच हळदी। त्याला छान मिक्स करायचं। बारीक केलेली टमाट्याची पेस्ट घालायची, त्याला छान मिक्स करून घ्यायचं। मसाल्याला वरून तेल सुटायला लागलं ना, त्यामध्ये हिरवे मटर घालायचे, त्याला छान मिक्स करायचं। कढईवर झाकण ठेवून त्याला 2 मिनिट छान शिजू द्यायचं। मटर छान शिजले की त्यामध्ये मशरूम घालायचं, वरून थोडंसं गरम पाणी घालायचं, त्याला छान मिक्स करायचं। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, कस्तुरी मेथी टाकायची, बारीक कट केलेली हिरवी कोथिंबीर टाकायची, मिक्स करून घ्यायचं। कढईवर झाकण ठेवायचं, 2 मिनिट भाजी छान शिजवून घ्यायची। मटर मशरूमची भाजी तुम्ही राईससोबत खा किंवा चपातीसोबत खा, खूप टेस्टी लागते। बघू शकता तयार झाली आहे आपली मटर मशरूमची भाजी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब।